है पर कुड़ियां दे नाल बहुत स्वीट है मुंडा थोड़ा ऑफ बीट पर कुड़ियां दे नाल बहुत स्वीट है ढोंगी सा ये बड़ा ढीठ है वायरल हो गया ये ट्वीट पर फूल फूल करने में हॅलो गाईज, आता सकाळी थोडं लेट झाल्यामुळे विश्वदादा लवकरच गेलेले होते आपल्या ग्राउंडवर. खूप छान ग्राउंड आहे, एक्साइटमेंट खूप आहे आणि असं वाटतं आम्ही स्टेडियममध्ये बसलेलो आहोत. यार बॉयज पोलीसमॅन पाठवायचं इथे. पोलीसमॅन जबाबदारी गोलंदाज नमस्कार. आता आम्ही आहेत नाशिक प्रीमियर लीग 2023च्या महासंग्रामामध्ये आणि इथे पहिली मॅच विश्वनाथ जाधव यांची झालेली आहे आणि पहिली मॅच लॉस झालेली आहे. 3मध्ये 2 मॅच कंपल्सरी जिंकायचे आहेत आणि पहिली मॅच लॉस झाली. थोडा मोरल थोडा डाऊन झालेला आहे. बघूया आता, लेट्स सी. दुसरी मॅच चालू होणार आहे आता. नाशिक व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत तुमचं. पहिली मॅच विशूभाई आपला लॉस झालेला आहे पहिली मॅच आणि 3 मॅचमध्ये कंपल्सरी 2 मॅच जिंकायचे आहेत. आता दुसरी मॅच चालू आहे. तर मला सांगा जरा किशोर दादा, का तुमच्या हे डोक्यावरचे छप्पर जे उडालेलं आहे ते कशा प्रकारे उडाले, जरा आम्हाला एक्सप्लेन करा का. आमची ऑडियन्स पण सुद्धा, त्यांना पण सुद्धा ऐकायचं आहे की आपण कोणती कोणती काळजी घेऊ शकतो. छप्पर यासाठी उडाले कारण डोक्यावर खूप टेन्शन असल्या कारणाने. हा, आणि नाही पण तुमच्या डोक्यावर टेन्शन व्हायला तुमचं लग्न व्हायला पाहिजे ना. तुमचं तर लग्नच नाही झालंय. तसं नाही, काही असतात काही टेन्शन महत्वाचे. आधी माझी एक एक्स गर्लफ्रेंड सोडून गेली मला. अच्छा, त्यावर टेन्शन आला, त्यामुळे जास्त केस गेली. अच्छा अच्छा. तर एक्स गर्लफ्रेंड तुमची सोडून गेली, त्याच्यामुळे तुम्हाला थोडा हा प्रॉब्लेम झालेला आहे. तर एक्स गर्लफ्रेंड आणि तुमच्या केसांचा काय प्रॉब्लेम आहे नक्की. ती म्हणजे तुमची गर्लफ्रेंड आहे ती तुमच्या केसांना धरून ओढायची का. कधी ओढायची ना. हा, ओढायची, कधी कधी ओढायची. अच्छा, तर थोडं खाली करा. हा, हे बघा, हे किशोरदादांचं टक्कल इथे पडलेलं आहे. आता माझी दुसरी आयटम आहे, नर्स आहे, नर्स. अच्छा,
विदाउट शराब चाहता भट्टी मुझे कहते सुनील शेट्टी इसको बोलते टकाटक भाई. नाही, तुमची चर्चा तर सर्वत्र आहे ते मला माहिती आहे. तुमची जी तुमचा डान्स आहे, तुमची कॉमेडी आहे, ही लोकांना अशी म्हणजे खूप आवडते की तुम्हाला खूप लोक लाईक करतात. व्यापी. आणि तुमची सिंगिंग तर अफलातून आहे. सध्या काय झाले माहितीये का, इथे जरा गाडी उचलण्याचा कार्यक्रम चालू आहे महानगरपालिकेतर्फे. विशूभाई, तुम्ही आता 2 तुमचे मॅच झालेले आहेत आणि दोन्ही तुम्ही हरलेले आहेत. तर तुम्ही तुम्हाला काय सांगायचं जरा सांगू शकता? शेवटची मॅच आहे, ट्राय करू 50 मारायचं. म्हणजे तुम्ही अजून पण क्वालिफायच्या रेसमध्ये आहेत का? हो नक्कीच, कारण या मॅचवर डिपेंड आहे. 8 बॉल 30 रन पाहिजे समोरच्या टीमला. जर त्यांनी चेस केल्या तर मग काहीच फायदा नाही. जर जिंकले तर मग आम्ही आहे रेसमध्ये. अच्छा. म्हणजे आता सध्या रन रेटवर तुमचं अवलंबून आहे सर्व जे काय आहे ते. नक्की नक्की. मग तुम्हाला मिनिमम आता जर तुम्ही बॅटिंग जर घेतली, जर पहिली बॅटिंग आली तर तुम्ही मिनिमम किती रन तुम्हाला मारायचे आहेत? 100+ 6 ओव्हरला. 6 ओव्हरला 100+. आणि किती रनापर्यंत त्यांना थांबवायचे? 50च्या आतमध्ये थांबवायचे त्यांना. म्हणजे याचा अर्थ तुम्ही जर 50च्या आतमध्ये त्यांना थांबवलं तर तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. हो नक्की. ठीक आहे, चालेल. ऑल द बेस्ट. थँक्यू. चांगला खेळ खेळा आणि क्वालिफाय व्हा. ओके, थँक्यू. हॅलो गाईज, आता इथे तिसरी मॅच सुद्धा आम्ही हरलेलो आहे. डोक्यावरचे केस कसे काय गेलेले आहेत ते आधी सांग. तुझे दाखव. तर किशोर भाऊ लग्नामध्ये पोरांना डोक्यावर उचलून घेत असल्यामुळे त्याच्या डोक्यावरचे केस गेलेले आहेत. नाही रे भाई, त्यांनी हे कबूल केलेलं आहे. तर बघूया आता काय होतं, काय वाटतं. किशोर भाई, जरा तुमचे दात दाखवा का? दात हे दात जे आहे तुमचे, हे हा मधला दात कसा छोटा कसा काय? यम मडवीचा यम. अच्छा. सिग्नेचर. म्हणजे तो सिग्नेचर आहे तुमच्या परिवारामधलं. म्हणजे काय बोलतो त्याला? इथे पण सिग्नेचर. काय हा पण एम आहे का? डोक्याला पण एम, दाताला एम. एम फॉर मडवी. या डेफिनेटली. मडवी किंग. मडवी किंग. वो या शाबाश. या